सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज सकाळी सकाळी आमच्या आरोहीला शाळेत जायचं होतं रेडी होऊन. तिचं गाणं होतं म्हणून सकाळी सकाळी मस्तपैकी तिला रेडी केलं आणि मग तिनं गेली. आम्ही शाळेत असताना असंच रेडी होत होतो आणि शाळेत जात होतो. मग काय आमचा शिवात बघा इथं खेळायला आहे आणि आमची आत्या देवपूजा करायली आहे, तर मधी मधी करत असते, त्याचं काय नसते. मग आमचं पण आवरलं आणि नंतर फराळीचं बनवायचं होतं. आज सगळ्यांना उपवास होता. मग मिरच्या तळल्या आणि आमचा शिवात बघा कसं खाली भांड्यांना खेळत बसला होता. आणि मग आत्या बाहेर गेली होती जरा, म्हणून मी हलवत होते शाबू. तसं तर मला येतच नाही बनवता. मग काय तिनं म्हणली आण, तुला काही येत नाही म्हणली. मग मी पण म्हणलं घे बाई, मला काही शॉक नाही बनवायचा. मग नंतर आमच्या सृष्टी मॅडमनी ताट वगैरे वाढून घेतले दोघींना. आणि मग आम्ही काही इथं बसतो का, आम्ही बेडरूममध्ये जाऊन मस्तपैकी तारक मेहता बघत असं करत असता फराळ. आणि ही बघा माझं तर झालं होतं, हिचं चालू होतं. आणि आमचा शिवार्थ बघा इथं कसं येते बसतोय आणि लगेच जाते, नुसता आगाव आहे बघा. आणि नंतर मला घरी सोडायचं होतं. मग सृष्टीला म्हणलं मला घरी सोड. मग सृष्टी म्हणली मी एकटी येऊ का नंतर. मग आरोहीला पण म्हणलं चल. मग मी घरी गेल्यावर आमचा मोन्या दादा आला होता. आणि आमचा मोन्या दादा आला होता आणि गुलीचं काही तर वेगळंच चालू असते. त्याचे केसाचे जुट्टे घालेले 2. ती काय शांत बसले विचार. आणि हा काय प्रकार होता तिथे मला काय माहीत नाही. ती गुलीलाच माहीत असते सगळं. लय आगावपणा करते आमची गुलीसुद्धा. तुम्हाला उगाच शांत शांत वाटत असेल, लय आगावपणा करते. आणि इकडं बघा झोपले, तो काही कामच नाही ना. असो, भेटूयात मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. ओके बाय.